हॅलो गाईज, गुड इव्हनिंग. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आता आम्ही आलो वेणुगोपाल यांच्या मंदिरामध्ये. हे बघा, हे आहे श्री वेणुगोपाल यांचं मंदिर. आणि तिथे खूप दुकान लागलेत आणि आंध्रामधले जे माणसांचे ट्रेडिशनल ड्रेस आहेत ते पण त्याचे पण दुकान लागले तिथं. हे बघा, फेमस. तर गाईज, आता आम्ही आलो बांगड्याच्या दुकानामध्ये आणि आता इथून आम्ही बांगड्या बघतो. मला पण घेणार आहे, वेदिकाला आणि आरतीला पण घेते. तर मी हे बांगड्या घेतल्यात बघा, आणि अशाच आता वेदिकाला आणि आरतीला घेते. तर आता आम्ही आलो गंगादेवी या मंदिरामध्ये आणि आता आमचं दर्शन पण झालेलं आहे. हे मंदिर तिरुपती पासून 5 किलोमीटर दूर आहे. तर हे आहे पाप विनाशम तीर्थम आणि असं मानलं जातं की इथून जे पाणी येते ते श्री भगवान विष्णू यांच्या चरणामधून येते आणि याच्या खाली माणसं आंघोळी पण करतात. तर गाईज, आता आमची गंगादेवी अम्मावरी यांचे दर्शन घेतले आहे आणि आता आम्ही जाणार आहोत वरी. बघा, इथं पायऱ्या आहेत आणि इथे माकडं तर खूप जास्त असते. तुम्हाला दाखवतो बघा, पण हे काहीच करत नाहीत माकडे. हे बघा, इथे माकडं बसलेले आहेत. हे बघा कसे बसले. तर माकडाचा घे बघा, माकडांना खाण्यासाठी सगळे मुरमुरे सांडवले. आणि श्री गंगादेवी अम्मावरी यांच्या मंदिराच्या बाहेरच खूप दुकानं पण लागलेली आहेत. तर गाईज, आम्ही तिरुपती बालाजी आणि गोविंदराजा म्हणजे तिरुपती बालाजी यांचे मोठे भाऊ यांचे पण दर्शन घेतले, पण तिथे काय मोबाईल अलाउड नव्हता, त्यामुळे मी तिथली शूटिंग घेतली नाही. तर गाईज, आता आम्ही दर्शन करून जाऊ लागलो वरी आणि आम्हाला इथे झाडावर एक वेगळाच पक्षी पाहायला मिळाला. हे पक्षी आहे की प्राणी आहे छोटा हे तर मला माहीत नाही. जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये या प्राण्याचं नाव नक्की सांगा. तर गाईज, आता आम्ही श्री गंगादेवी अम्मावरी यांचे दर्शन करून आलो पाताळगंगा बघण्यासाठी. तर गाईज, तुम्ही विचार करीत असाल की पाताळगंगा तर त्या दिवशी दाखवली, तर अजून पाताळगंगेला का आलात? तर ही ती पाताळगंगा नाही, तर दुसरी पाताळगंगा आहे. तर तुम्हाला पण दाखवते मी. आणि इथे बघा, इथे पण दुकानं लागलेली आहेत खूप. आणि आताच आम्ही आता पायऱ्याहून आलो खाली आणि इथे खूप जास्त पायऱ्या आहेत. माझ्या पुढीची ते पाताळगंगा आहे, पण ही त्या पाताळगंगेपेक्षा थोडीशी लहान आहे. तुम्हाला पण दाखवते इथं. आणि इथं पूजा करून इथं दिवे ते ठेवलेले आहेत बघा, नारळ ते फोडलेले आहेत. मोठी पाताळगंगा आहे, मूळ पाताळगंगा जी तुम्हाला मी त्या दिवशी दाखवली. तर त्या पाताळगंगेचा उगम इथून होतो. तर इथे आता खूप जास्त गर्दी आहे, तर मी तुम्हाला दाखवू शकत नाही. थोडीशी गर्दी कमी झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. गोटे दिसायलेत मोठे, या गोट्याच्या खालून इथं छोटी पाताळगंगा आहे. हे बघा, तिथून पाणी यायलं बघा, या गोट्याच्या खालून इथून पाणी यायलं. किती कमाल आहे बघा. हे बघा, खालून पाणी यायलं. हे बघा, खूप जास्त गर्दी आहे इथं. छोटी पाताळगंगेचे दृश्य पाहण्यासाठी भाविकांची खूप जास्त गर्दी पण जमली आहे. तर म्हणून जास्त काही मी तुम्हाला तिथले दृश्य दाखवू शकले नाही. आणि तिथले पाणी जे आहे ते खूप जास्त क्लीन आहे आणि कमाल आहे की खालून पाणी येते. मी जी तुम्हाला आता जिथं पाताळगंगा म्हणत होते तर तिचं खरं नाव आहे आकाशगंगा आणि जी मोठे आहे तिचं नाव आहे पाताळगंगा. तर हिचा दोघीचा संगम झाला एकत्र येऊन, आणि पाताळगंगेचा खरा उगम म्हणजे या आकाशगंगेपासूनच झाला आहे. त्या भागामध्ये ना जास्त करून पहाडीवरच खूप जास्त देवस्थान जे आहेत आणि मंदिरं पण पहाडीवरच आहेत खूप. आणि तिरुपती बालाजीचं मंदिर आणि गोविंदराजा यांचं मंदिर पण पहाडीवरच आहे, जंगलच आहे वरी. तर आमची गाडी जी आहे ती लक्झरी गाडी आहे, मात्र या भागामध्ये ती गाडी आणू देत नाहीत, अलाउड नाही. आणि गाडी आता वरी आहे तिकडं, आणि अजून खूप जास्त पायऱ्या चढायच्या राहिल्यात बघा. हे बघा, तर इथे खूप जास्त पायऱ्या आहेत, चढावं लागतात. म्हणून आता आम्ही जरा थकलो म्हणून आम्ही सगळे इथं पायऱ्यावर बसलो. आता आम्ही आलोत वरी सगळ्या पायऱ्या चढून. ही आमची गाडी रोडच्या त्या साईडला लावली आहे, ते बघा, ती आहे आमची गाडी. तर मी जी आता तुम्हाला आकाशगंगा दाखवली ती त्याचं पाणी कधीच आटत नाही, म्हणजे 12 महिने चालूच राहते तिथलं पाणी.
तर गाईज आता आम्ही आलो मारुती मंदिर. इथे एक मारुतीचे दर्शन घेण्यासाठी, म्हणजे इथे हनुमानाचा एक मोठा असा पुतळा आहे, खूप मोठा आहे, तर तुम्हाला दाखवतो. आणि खूप मस्त आहे इथं बघा. आणि हनुमानाने असे हात जोडून एक मोठा असा पुतळा आहे बघा. हनुमानाची जी पुतळा आहे ती किती उंच आहे आणि हनुमानाने असे हात जोडलेले आहे तिथं. आणि याच्या खालीच मंदिर आहे इथं. आता आम्ही हनुमानाचे दर्शन करून आलो आणि गाडीमध्ये बसलो आता. आणि आताचा हा आमचा लास्टचा दिवस होता, म्हणजे आज. आणि आज आम्ही तिरुपती बालाजीचे आणि त्यांचे गोविंदराजा यांचे पण दर्शन केलेत. मात्र तिथली काही मी शूटिंग घेतली नाही, कारण की तिथे मोबाईलच अलाउड नव्हता, त्यामुळे तिथली शूटिंग करू शकले नाही. आणि आम्ही दर्शन घेण्यासाठी 11 वाजता इथून निघालो होतो. या कुलजर मध्ये गेलो होतो. तिथं मग एक गोदाम होतं, तर त्या गोदामामध्ये आम्ही थांबलो होतो. आणि गोविंदराजाचं दर्शन तर आमचं रात्रीच झालं, म्हणजे गेल्याबरोबरच तिथे. पण तिरुपती बालाजी यांचे दर्शन घेण्यासाठी खूप उशीर लागला, कारण की तिथे जाण्यासाठी खूप जास्त गर्दी असते भाविकांची. आणि ते मंदिर गोविंदराजा यांच्या मंदिरापासून खूप जास्त दूर पण आहे. दुपारी 1 वाजता आम्ही तिरुपती बालाजी यांचे दर्शन घेतले. आणि मग तिथून आलो आम्ही इथे. आणि मग इथे 4 देव केले, तुम्ही बघितलंच असेल की. तर इथे हनुमानाची खूप मोठी अशी मूर्ती आहे हात जोडून. तर आता आम्ही जाणार आहोत डायरेक्ट आमच्या लक्झरी बसमध्ये. तर आजचा व्हिडिओ इथे सेंड करते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.